महात्मा फुले भाजी मंडई परिसरातील मसाला चक्कीमुळे होत असलेल्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलन छेडले. मसाला चक्कीमधून निर्माण होणारा मोठा आवाज आणि परिसरात पसरत असलेल्या मसाल्याच्या धुरामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार मसाला चक्कीच्या सातत्यानं होणाऱ्या आवाजामुळे परिसरातील लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक तसंच आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शिवाय मसाल्याच्या कणांमुळे आणि धुरामुळे श्वसनाचे विकारही वाढत आहेत. या समस्येकडे पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर निदर्शनं केली. संबंधित मसाला चक्की ही तात्काळ बंद करावी किंवा ती रहिवासी भागातून अन्यत्र हलवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान नागरिकांच्या आंदोलनामुळे या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं असून याबाबत पालिकेकडून काय निर्णय घेतला जातो याकडे परिसरातील रहिवाशांचं लक्ष लागून राहिलंय. माझं नाव सुजाता वरे आहे. मी महात्मा फुले मार्केटमध्ये महावीर गुंजमध्ये राहते. गेले 2-3 वर्ष झाले कंटिन्युअसली आवाज येत राहतो आणि त्यामुळे असं होतं की आम्हाला ना झोप व्यवस्थित मिळते ना, मुलांचे अभ्यास व्यवस्थित होतात. परत आजार पण वाढले, त्यामुळे दमा, सर्दी, खोकले होतात. कारण कंटिन्युअसली त्या मसाल्याचा जे वास येत राहतो ना, त्याने त्रास होतो. परत आमचे दुकानं सुद्धा आहेत तिथे, तर आमचे जे मिस्टर जातात, सकाळी जातात ते रात्री येतात, तर त्यांनाही भयंकर त्रास होतो. अधनं आजारपणं चालू असतात. त्यामुळे असंही होतं. मध्यंतरी प्रशासनाने येऊन कारवाई केली होती, पण परत आता ती सुरुवात झाली आहे. तर काय, कोण त्यांना पाठिंबा देते याचा जरा पाठपुरावा करून आम्हाला कायमस्वरूपी यातनं सुटका मिळेल ह्याची काळजी घ्यावी ही विनंती आहे.